वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण MSBT डिप्लोमा के स्कीम सेकंड इयर थर्ड सेमिस्टरचा जो सब्जेक्ट आहे फॉर द मेकॅनिकल इंजिनिअरिंग बघा, फ्लुइड मेकॅनिक्स अँड मशिनरी, त्याचा जो कोर्स कोड आहे 313309, याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन कुठले आहेत, इम्पॉर्टंट थेरी क्वेश्चन कुठले आहेत आणि इम्पॉर्टंट न्यूमेरिकल क्वेश्चन कुठले आहेत, तसेच जे इम्पॉर्टंट थेरी क्वेश्चन आहे त्याच्या नोट्स तुम्हाला कुठे भेटतील, फ्रीमध्ये नोट्स कुठे अवेलेबल होतील हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा, जे हँड रिटन नोट्स आहेत त्या तुम्हाला इथे मी अवेलेबल करून दिलेल्या आहेत. त्यासाठी मी व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला समजेल कुठले कुठले थेरी क्वेश्चन इथे स्टडी करायचे आहेत, प्लस कुठले न्यूमेरिकल तुम्हाला इथे स्टडी करायचे आहेत, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करू. बघा, असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपला जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर सर्वात पहिले कुठले कुठले टॉपिक आपल्याला स्टडी करायचे ते समजून घेऊ एकदा. बघा, फ्लुइड मेकॅनिक्स अँड मशिनरी मध्ये तुम्हाला इथं सिलेबस इथे जो आहे बघा, युनिट 1 तुमचा आहे प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, नंतर तुमचा युनिट 2 तुम्हाला इथे स्टडी करायचं आहे फंडामेंटल फ्लुइड फ्लो. त्यानंतर तुम्हाला इथे थर्ड युनिटमध्ये स्टडी करायचं आहे फ्लो थ्रू पाईप. त्यानंतर फोर्थ चॅप्टरमध्ये तुम्हाला इथे स्टडी करायचं आहे हायड्रॉलिक टर्बाईन्स, आणि लास्ट चॅप्टर तुमचा जो आहे सेंट्रिफ्युगल अँड रेसिप्रोकेटिंग पंप. बघा, असे 5 चॅप्टर तुम्हाला इथे स्टडी करायचे आहेत. आता बघा, सर्वात पहिले कुठले कुठले इम्पॉर्टंट थेरी क्वेश्चन आहेत ते आपण बघून घेऊ. बघा, इम्पॉर्टंट थेरी क्वेश्चन तुम्ही दाखवतो तुम्हाला कुठले कुठले आहेत. बघा, इथे मी काही थेरी क्वेश्चन इथे हायलाइट केलेले. बघा, जे बोल्ड केलेले आहेत ते मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. सगळेच क्वेश्चन तुम्हाला इथे स्टडी करायचे आहेत, पण जे बोल्ड केलेले क्वेश्चन आहेत जे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत आणि मॅक्झिमम टाइम ते रिपीट होतात. बघा, एक्झाम्पलसाठी आपण चॅप्टर 1 मध्ये प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड मध्ये डिफाईन डेन्सिटी, स्पेसिफिक वेट, स्पेसिफिक व्हॉल्यूम, ज्या बेसिक डेफिनेशन आहेत त्या तुम्हाला जे स्टडी करायचे आहेत. बघा, असं हे चॅप्टर 1 मध्ये तुम्हाला स्टडी करायचं टाइप्स ऑफ फ्लो मध्ये. बघा, टाईप युनिफॉर्म फ्लो, नॉन युनिफॉर्म फ्लो. बघा, नंतर कन्स्ट्रक्शन वर्किंग ऑफ व्हरिफाईज मीटर, हे सगळं तुम्हाला इथं करायचं स्टडी. मग आता हे जे सगळे क्वेश्चन आहेत, आता नंतर पंप मध्ये मल्टी स्टेज पंप, नंतर जे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज ऑफ किंवा डिफरन्स बिटवीन पंप, बघा डिफाईन NPSH ऑफ देन स्लीप अँड निगेटिव्ह स्लीप. बघा, हे जे तुम्हाला जे थेरी क्वेश्चन आहेत याचे जे तुम्हाला नोट्स तुम्हाला कुठे अवेलेबल होतील तर काय करायचं, आपलं जे ऍप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ते ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. बघा, ऍप्लिकेशन मध्ये गेल्यानंतर बघा, तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे नोट्स मध्ये जायचं आहे. बघा, नोट्स मध्ये तुम्ही गेले, बघा नोट्स मध्ये तुम्ही गेला तर किंवा आपल्या वेबसाईटला सुद्धा व्हिजिट करू शकता. बघा, नोट्स मध्ये तुम्हाला जायचं आहे तिथे FMM ची क्वेश्चन बँक. मग FMM ची क्वेश्चन बँक दिलेली आहे, प्लस FMM च्या नोट्स तुम्हाला इथे दिले आहेत. नोट्स तुम्हाला तिथे भेटून जातील. सिम्पली तुम्हाला ऍप्लिकेशनला व्हिजिट करायचे, प्लस तुम्हाला याचं जर व्हिडिओ लेक्चरचे कोर्सेस हवे असतील तुम्हाला काय करायचं, आपल्या कोर्सेस सेक्शन मध्ये जायचं आहे. MSBT डिप्लोमा सेकंड इयर याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा, आता ऍक्च्युली ह्या ज्या पेड नोट्स होत्या मी तुम्हाला त्या फ्रीमध्ये अवेलेबल करून दिलेल्या आहेत सगळ्या नोट्स. आता सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, बघा हा जो कोर्स आहे फ्लुइड मेकॅनिक्स अँड मशिनरी, ह्या कोर्सवरती तुम्ही क्लिक करून तो कोर्स तिथे बाय करू शकता. आता त्याची प्राइस 999 आहे. सिम्पली तुम्ही तिथे कूपन कोड यूज करा ऑफ 500, तुम्हाला तिथे 50% डिस्काउंट तिथे भेटून जाईल. बघा, अशा प्रकारे सगळं कॉन्टेंट तुम्हाला मी ते अवेलेबल करून दिलेलं आहे थेरी क्वेश्चनसाठी. तुम्हाला नोट्स पण दाखवून देतो, नोट्स तुमच्या कशा असतील त्या. बघा, नोट्स पण तुम्हाला मी दाखवून देतो नोट्स कशा असतील. बघा, अशा प्रकारे हँड रिटन नोट्स आहेत. बघा, ह्या अशा हँड रिटन नोट्स सगळ्या तुम्हाला तिथे बघा, स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला काय, न्यूटन्स लॉ, विस्कॉसिटी काय, या सगळ्या हँड रिटन नोट्स तुम्हाला इथे भेटून जातील. बघा, सिम्पली तुम्हाला तिथे त्या प्रिंट आउट त्याची घ्यायची. तर आता इम्पॉर्टंट न्यूमेरिकल कुठले असतील बघा, न्यूमेरिकलचं तुम्हाला दाखवतो इथे मी. बघा, हा जो क्वेश्चन पेपर आहे, आता समोर तुम्हाला इथे क्वेश्चन पेपर दिसतोय, हा विंटर 2024 चा क्वेश्चन पेपर आहे. मग ह्या क्वेश्चन पेपर नुसार आता ऍक्च्युली आता क्वेश्चन पेपर अनालिसिस करणं थोडं डिफिकल्ट आहे, कारण जे क्वेश्चन पेपर अवेलेबल आहे त्यामध्ये दोन्ही मध्ये वेगवेगळे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. बघा, आता इथे पहिला जो क्वेश्चन त्याने विचारलेला आहे, बघा इथे प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड वरती तुमचा क्वेश्चन येईल, म्हणजे डेन्सिटी, वेट डेन्सिटी फाइंड आउट करण्यासाठी एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे. हा न्यूमेरिकल तिथे येईल. त्यानंतर इथे सर्क्युलर प्लेटचा न्यूमेरिकल आलेला आहे, म्हणजे इथे टोटल प्रेशर आणि सेंटर ऑफ प्रेशर याचा न्यूमेरिकल तिथे एक्झाम मध्ये येईल. हे दोन न्यूमेरिकल 100% एक्झाम मध्ये येतील. त्यानंतर इथे बघा, इथे तुम्हाला डिफरन्शियल प्रेशर फाइंड आउट करायचं आहे. प्रेशर मेजरमेंटचा न्यूमेरिकल इथे विचारलेला आहे. त्यानंतर इथे तुम्हाला व्हेंचुरीमीटरचा न्यूमेरिकल विचारलेला आहे, टू कॅल्क्युलेट द फ्लो. त्यानंतर इथे तुम्हाला फ्लो थ्रू पाईप, म्हणजे फ्लो थ्रू पाईपचा न्यूमेरिकल त्यांनी इथे विचारलेला आहे. मेजर लॉसेस किंवा मायनर लॉसेस त्याचा न्यूमेरिकल सुद्धा तिथे ऍड होऊ शकतो. त्यानंतर बघा, जेट ऑफ वॉटर याचा न्यूमेरिकल इथे विचारलेला आहे, जेट ऑफ वॉटरचा. त्यानंतर पेल्टॉन व्हील टर्बाईनचा न्यूमेरिकल इथे विचारलेला आहे. त्यानंतर सेंट्रिफ्युगल पंपचा न्यूमेरिकल इथे विचारलेला आहे. बघा, दोन्ही दुसरा क्वेश्चन पेपर मी तुम्हाला दाखवतो इथे. समर 2025 चा क्वेश्चन पेपर आहे.
हा क्वेश्चन पेपर सुद्धा तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशन मध्ये भेटून जाईल. बघा आता ह्या क्वेश्चन पेपर मध्ये पण बघा त्याने काय केलेलं आहे, जे क्वेश्चन इथे विचारलेले आहेत बघा, इथे तुम्हाला प्रेशर हेड कॅल्क्युलेट करायचे, पी इज इक्वल टू रो इंटू जी एस. नंतर बघा सर्क्युलर प्लेटचा न्यूमेरिकल इथे रिपीट झालेला आहे, टोटल प्रेशर अँड सेंटर ऑफ प्रेशर. त्यानंतर इथे ओरिफाईज मीटरचा न्यूमेरिकल इथे त्यांनी रिपीट केलेला आहे. ओरिफाईज किंवा व्हेंचुरी मोस्टली एक्झाम मध्ये येतो. त्यानंतर जेट ऑफ वॉटरचा न्यूमेरिकल इथे आहे. त्यानंतर बघा पेल्टॉन व्हीलचा न्यूमेरिकल आहे. तुम्ही इथे बघितलं पेल्टॉन व्हील, नंतर सेंट्रिफ्युगल पंप याचा न्यूमेरिकल एक्झाम मध्ये इथे विचारला जातो. बघा इथे सेंट्रिफ्युगल पंपचा न्यूमेरिकल आहे. टोटल प्रेशर, सेंटर प्रेशर, पेल्टॉन व्हील, सेंट्रिफ्युगल पंप, त्यानंतर तुमचं ओरिफाईज मीटर, व्हेंचुरी मीटर, प्रेशर कॅल्क्युलेट करा, याचे न्यूमेरिकल तिथे मोस्टली विचारले जातात. बघा हे सगळे न्यूमेरिकल तुम्ही तिथे इझिली स्टडी करू शकता. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन ते प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.